2 दिवस लागले मला ह्या मंदिरापर्यंत पोहोचायला. खरं सांगू तर कोकणात येण्याआधीच मी ह्या मंदिरात यायचा विचार केला होता आणि आज फायनली मी इकडे आलो आहे, शिरंबे गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरात. आता मला ह्या मंदिराचं नाव माहीत झालं आहे, कारण खरंच खूप टाइम आधी मला या मंदिराबद्दल बिलकुल पण नव्हतं माहीत. फक्त गुगलवर मंदिराचा एक फोटो बघितला होता आणि फोटो बघितल्यावरच मी विचार केला होता काही पण होऊ दे मी इथे जाणारच. पण इकडे येताच अंगावर काटा येईल असा एक क्षण माझ्यासोबत घडला. जेव्हा मी मंदिरात येतो आणि समोर असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला पाहतो, मला इतकं पॉवरफुल एनर्जी कधीच फील नाही झालं. खूप वेळ मी असाच महादेवाला बघत राहिलो. मंदिराच्या हवेत काहीतरी डिवाइन होतं. टाइम जसा थांबला असेल असं वाटत होतं. इतक्या वर्षांच्या सोलो ट्रिप नंतर कोणी माझ्या जवळच्या व्यक्तीने मला घट्ट मिठी मारली असेल. जवळपास 5 ते 6 तास मी मंदिरात बसलो. म्हणजे हा क्षण माझ्या त्या क्षणांमधला असेल जो मी कधीच नाही विसरू शकत. तितक्यात मंदिराचे गुरुजी मला त्यांच्या घरी चाय पियायला घेऊन जातात आणि मला मंदिराचं एक पुस्तक पण देतात.